पोटगीचं टेन्शन नको असेल तर हुंडा घेणं देणं पाप आहे. त्यामुळे लग्न जमवताना जर आपण एक ऍग्रीमेंट केला टर्म्स अँड कंडिशन वाला त्याच वेळेस, म्हणजे तो नोटराईज करून रजिस्टर करून हे केलं की उद्या आमचं नाही पटलं नाही बिनसलं, आज आमचं एवढं एवढं उत्पन्न आहे तिचं एवढं एवढं उत्पन्न ते करते, हा जर ऍग्रीमेंट अगोदरच बनवला तर भविष्यात पोटगीला त्रास होणार नाही. आणि हे जे कौटुंबिक प्रकरण आहेत याच्यामध्ये कारण ह्यामुळे आहेत की एक ज्या महिला आहेत त्यांना काय पाहिजे, नवऱ्याकडून वेळ पाहिजे, प्रत्येक गोष्ट पण पाहिजे की नाही मला वेळ पण द्या, मला पैसे पण द्या, मला हे पण द्या ते पण द्या. तो बिचारा नवरा काय करणार? एकतर आजच्या काळात असं झालंय की नोकरी सांभाळू का बायको सांभाळू असं पण टेन्शन झालेलं आहे. बऱ्याच बायका काय आहेत, सगळ्या बायका नाही पण काही बायका काय होतात की नवरा जर कामाला गेला की मग ते मोबाईल वाढलं जातं. पहिलं कारण आहे मोबाईल, दुसरं कारण आहे मेरे को वक्त नाही दे रहे, मला टाइम नाही देता येत, माझं कुठं, म्हणजे माझ्या ज्या अपेक्षा आहेत त्या वाढल्या आहेत. काही महिलांना नवरा बायको जे असतात तर ज्या बायका आहेत त्यांना नवरे व्हायचे, म्हणजे आम्ही म्हणून तसं आम्हाला जपा, म्हणजे खूप फुलासारखं जपा. तर ह्या जपण्याच्या भानगडीत तो बिचारा त्याची पोरं सगळे गरीब राहतात आणि वाढत्या अपेक्षा हे घटस्फोटाचं मुख्य कारण. प्रत्येकाला वाटलेल्या अपेक्षा आहे.